आता आपल्या इथे काय करायचंय, कॅन यू टेल असं आपल्या पुस्तकामध्ये विचारलं जातं. प्रत्येक शब्द मी तुम्हाला शिकवणार आहे. कडीला असो, पुस्तकाच्या कोपऱ्याला असो, कोणी तिकडे पाहत असो किंवा नसो, मी शिकवताना तुम्हाला आधी पूर्ण टॉपिक शिकवणार आहे. त्याच्यानंतर आपला खाली स्वाध्याय असतो. तो स्वाध्याय सुद्धा मी इथं तुम्हाला समजावून सांगणार आहे, सोडवून सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण 2 ग्रुप करून डिबेट करणार आहेत की तुम्हाला समजले. तुमचे 2 ग्रुप असणार, पलीकडे ग्रुप, अलीकडे ग्रुप. एक दिवस टॉपिक संपल्याच्या नंतर आणि त्याच्यावर तुमचं 2 तास डिस्कशन करणार आहे. एका ग्रुपने दुसऱ्याला प्रश्न विचारायचे, दुसऱ्या ग्रुपने पहिल्याला प्रश्न विचारायचे. तुम्हाला हे सुटेबल नाही, आपल्या इकडं अशा पद्धतीने शिकवत नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवातीला ते हे वाटन, पण 1-2 डिबेट झाल्या ना तुम्हाला वाटन सर पुढची डिबेट कधी आहे, तुम्ही मला विचारता. इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी असतात आणि जीवनाच्या शेवट म्हातारे होऊन मरेपर्यंत तुम्हाला त्या गोष्टींचा फायदा होईल. कुठपर्यंत? म्हातारे होऊन मरेपर्यंत. याच्यावर आधारित 2 टॉपिक आहेत 10वीला. आणि हा टॉपिक जर तुम्हाला इथं समजला नाही तर तो 10वीला समजणार नाही. पण तुमच्यासाठी फायद्याची गोष्ट काय आहे, हा टॉपिक फार शेवटला आहे, म्हणजे वर्षाच्या शेवटला येणार आहे. तोपर्यंत तुमची इंग्लिश पण पक्की होणार आहे आणि बाकीचं विज्ञान पण पक्क होणार आहे. आणि हा टॉपिक आपण तुम्हाला जवळजवळ मी 20 दिवस शिकवणार आहे. 10वीचं पुस्तक तुम्ही घेतलं आणि वाचलं की लगेच तुम्हाला तो टॉपिक समजला पाहिजे, इथपर्यंत आपण त्याची तयारी करून घेणार आहे. आपण इथं आपल्या क्लासमध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेणार आहे. त्याच्यामध्ये तुमचे 2 प्रॉब्लेम क्लिअर होते. पहिला प्रॉब्लेम तुमचा वाचनाचा प्रॉब्लेम. वाचन करत असताना बऱ्याच पोरांना अवघड शब्द जमत नाही. तर तुम्हालाच नाही, असे लय विद्यार्थी आहेत. तुम्ही आपल्याला थोडं कमी जमतंय अशा बिलकुल भाग नाही. जमतंय तेवढं जमतंय. आता इथून पुढे मात्र आपण पाठीमागे राहायचं नाही, असं तुम्ही ठरवायचं आजपासून. त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला इथं क्लासमध्ये मी समजून सांगणार आहे. अभ्यास तुम्हाला घरचा लय देणार नाही. आणि क्लासमध्ये आल्यावर तुम्हाला 8 दिवसाच्या नंतर गॅरंटीने सांगतो मी, 9व्या दिवशी तुम्हाला जर कोणी म्हणलं ना क्लासला जाऊ नका, तरी पण तुम्ही उठून क्लासला येणार. एवढं इंग्लिश मीडियम मध्ये करत असताना इंग्लिश आपल्याला ठीकठाक येणं गरजेचं आहे. थोडीशी इंग्लिश आपल्याला व्यवस्थित जमली पाहिजे. आता जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत स्ट्रेस बिलकुल घ्यायचा नाही, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. इंग्लिश तुम्हाला हळूहळू तुमची डेव्हलप होईल आणि 1 महिन्याने तुम्ही माझ्याकडे येऊन मनाने म्हणतात सर आमची इंग्लिश आणि विज्ञान आम्हाला दोन्ही पण समजायला लागले. बरोबर आहे. आता ह्याच्यात आपण शिकवताना काय करणार आहे, तर तुम्हाला डायरेक्टली बोर्डचा उपयोग करणार आहे, डिजिटल पॅनलचा. आता याचा उपयोग केल्यामुळे तुमचं पुस्तक तुमच्या समोर राहते. जास्त खाली वहीकडे डोकायचं नाही. ज्यावेळेस मी लिहून घ्या म्हणून तेवढ्या आजपासून आपल्या 9वीच्या विज्ञानाची सुरुवात होती. हे असणारे ऑफलाईन आणि ऑनलाईन. तुमच्या संपर्कातले जेवढे ऑनलाईन विद्यार्थी आहेत, जे ऑफलाईन आपल्याकडे इकडे येऊ शकत नाहीत, त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय करायचं, सांगायचं सुरुवातीला जॉईन करायचं. कारण सुरुवातीपासून जॉईन केल्याच्या नंतर काही विद्यार्थी आता 15 दिवसांनी जॉईन करते. 15 दिवसांनी जॉईन जर केलं त्यांनी, तोपर्यंत आपले किती लेक्चर होते, 13-14 लेक्चर होते रविवार मध्ये गेलं तर. ते 13-14 लेक्चर अचानक एकदा कंप्लीट करण्याच्या विद्यार्थ्यांच्यानी होत नाही. मग तो टॉपिक एक मागं राहणार. तोपर्यंत तुम्ही जर रेग्युलर आलात तर ते एक टॉपिक जर तुम्हाला समजला तर शेवटपर्यंत तुमचे जेवढे टॉपिक आहेत त्या सगळ्या टॉपिक मध्ये तुम्ही त्यांच्या पुढे राहणार आहेत. त्याच्यामुळे एकही लेक्चर मिस करायचं नाही. दुसरा, तुमची जर अडचण असली, आपल्याला आता इंग्लिश मीडियम मध्ये करायचे, बरोबर आहे का नाही. इंग्लिश मीडियम मध्ये करत असताना इंग्लिश आपल्याला ठीकठाक येणं गरजेचं आहे. थोडीशी इंग्लिश आपल्याला व्यवस्थित जमली पाहिजे. आता जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत स्ट्रेस बिलकुल घ्यायचा नाही, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. इंग्लिश तुम्हाला हळूहळू तुमची डेव्हलप होईल आणि 1 महिन्याने तुम्ही माझ्याकडे येऊन मनाने म्हणतात सर आमची इंग्लिश आणि विज्ञान आम्हाला दोन्ही पण समजायला लागले. बरोबर आहे. आता ह्याच्यात आपण शिकवताना काय करणार आहे, तर तुम्हाला डायरेक्टली बोर्डचा उपयोग करणार आहे, डिजिटल पॅनलचा. आता याचा उपयोग केल्यामुळे तुमचं पुस्तक तुमच्या समोर राहते. जास्त खाली वहीकडे डोकायचं नाही. ज्यावेळेस मी लिहून घ्या म्हणून तेवढ्या वेळेसच खाली वहीकडे बघायचं. आता याचे पहिल्यांदा सुरुवातीला आपला तुमची स्टँडर्ड 9चं हे पुस्तक आहे का, इयत्ता 9वीचं हे पुस्तक. आणि ह्याच्यामधले पहिले आपल्याला कधी पण कोणतंही पुस्तक वाचायला घेतलं तर सुरुवातीला काय करायचं, तुम्ही आज घरी गेल्याच्या नंतर तुमचा होमवर्क काय करायचं, हे जे पहिलं पेज आहे, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, ह्याची प्रिएम्बल आपल्याला दिलेली. इथं प्रिएम्बल म्हणजे आपण त्याला प्रस्तावना म्हणतो, आपल्या संविधानाची प्रस्तावना. ती इंग्लिश मध्ये याच्यामध्ये थोडे हार्ड वर्ड आहेत, पण ही प्रस्तावना आपल्या प्रत्येक पुस्तकात दिलेली असते. तुम्ही पाहिलं असेल, काही पुस्तकामध्ये जनगण मन, काही पुस्तकामध्ये संविधानाची प्रस्तावना, काही पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, आपल्या फंडामेंटल ड्युटीज दिलेल्या आहेत. बरोबर आहे.
हे वाचायचं, हे तुमच्या सिलेबसचा भाग नाही पण वाचायचं. त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला जे सोशली जे आवश्यक ज्ञान आहे आपल्या संविधानाबद्दल ते रिपीट होत राहतं प्रत्येक वर्गात. हे विषय पुढे गेल्याच्या नंतर महत्वाचे असतात. आता कोणी त्या विषयाकडे लक्ष देत नाहीत. सध्या क्लास जरी लावायचं म्हणलं तर आपण कोणते विषय घेतो, विज्ञान आणि गणित म्हणजे मॅथमॅटिक्स आणि सायन्स. बाकीच्या विषयाकडे आपण पाहत नाहीत. पण ज्यावेळेस तुम्ही भविष्यात पोलीस भरती वगैरे इकडे जातात त्यावेळेस बाकीचे विषय सुद्धा महत्वाचे असतात. आणि एमपीएससी यूपीएससी जर करायला लागला तर त्याच्यात तुमचं विज्ञान आणि गणित त्याचा जास्त संबंध नसतो. जास्त कोणते विषय असतात, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, जे तुम्ही कवाच अभ्यासित नाही. आपल्याकडे चांगले शिकवत नाहीत ना, ते शिकवतात त्या विषयाला महत्व आपण देत नाहीत. पण त्याला पण काय करायचं, वाचित चालायचं. तर विज्ञानाचा जर आपण 9वीचा विचार केला तर त्याची आपण सुरुवातीला पाहायची असते कुठल्याही पुस्तकाची अनुक्रमणिका. आपल्या विज्ञानामध्ये टोटल टॉपिक आहेत 18. किती येतं, 18 टॉपिक आहेत 9th क्लासच्या सायन्स मध्ये. त्याच्यातला पहिला टॉपिक आहे लॉ ऑफ मोशन, म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो, गतीचे नियम. मोशन म्हणजे गती. गती म्हणजे काय असतं, तुम्हाला जर डिफिनेशन सांगा म्हणलं गतीचं, मोशन म्हणजे काय, व्हॉट इज मोशन असं जर विचारलं तुम्ही पटकन घाबरणार. कारण आपल्याला आणखी इंग्लिशची चांगली सवय लागली नाही. नवीन नवीन आपल्या इकडे सेमी इंग्लिश आले, बरोबर आहे. अभ्यास करीत असताना आपण इथं आपल्या क्लासमध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेणार येतं. त्याच्यामध्ये तुमचे 2 प्रॉब्लेम क्लिअर होते. पहिला प्रॉब्लेम तुमचा वाचनाचा प्रॉब्लेम. वाचन करत असताना बऱ्याच पोरांना अवघड शब्द जमत नाही. तर तुम्हालाच नाही असे लय विद्यार्थी आहेत. तुम्ही आपल्याला थोडं कमी जमतंय अशा बिलकुल भाग नाही. जमतंय तेवढं जमतंय. आता इथून पुढे मात्र आपण पाठीमागे राहायचं नाही असं तुम्ही ठरवायचं आजपासून. त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला इथं क्लासमध्ये मी समजून सांगणार आहे. अभ्यास तुम्हाला घरचा लय देणार नाही. आणि क्लासमध्ये आल्यावर तुम्हाला 8 दिवसाच्या नंतर गॅरंटीने सांगतो मी, 9व्या दिवशी तुम्हाला जर कोणी म्हणलं ना क्लासला जाऊ नका, तरी पण तुम्ही उठून क्लासला येणार. एवढं हॅपी तुम्हाला इथं ठेवणार. पहिला टॉपिक आहे आपला लॉ ऑफ मोशन, आहे का. दुसरा टॉपिक आहे आपला वर्क अँड एनर्जी. तिसरा टॉपिक आहे आपला करंट इलेक्ट्रिसिटी. आता हे शब्द जरी तुम्हाला कठीण वाटत असले टॉपिकचे नाव, तरी पण हळूहळू जसं जसं आपण शिकत जातो पुढे पुढे जसा टॉपिक आहे डिटेलिंग मध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी समजून सांगणार आहे. गरम आहे का, फॅन चालू करू, गरमल्यावर सांगा. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे मेजरमेंट ऑफ मॅटर. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे ऍसिड, बेस अँड साल्ट्स. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. प्लांट्स म्हणजे काय माहितीये का, प्लांट्स वनस्पती. त्याचं क्लासिफिकेशन करायचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकार पाडायचे. आपण क्लासिफिकेशन म्हणल्यावर काय करायचं असतं, वेगवेगळे वनस्पतींचे प्रकार पाडायचे असतात. वेगवेगळे प्रकार कशामुळे पाडायचे, आपण समजा माणसात पाहिलं तर आपण 2 प्रकार पाडतो मुख्यतः. पाडतो का नाही, मेल आणि फिमेल, स्त्री आणि पुरुष पाडतो का नाही. कशामुळं, ते ओळखू यावं आपला म्हणून. त्याच्यामुळं प्लांटचं क्लासिफिकेशन केलं म्हणजे त्याचे वेगवेगळे प्रकार पाडले. कशामुळं, की वेगवेगळ्या गटात बसणारे ज्या वनस्पती आता त्या आपला ओळखता आल्या पाहिजेत. त्याला आपण काय म्हणतो, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. इंग्लिशला तर बिलकुलच घाबरायचं नाही. नाही आलं तरी कबूल, बार 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 आपण ते करत राहणार आहेत. त्याच्यानंतर एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टम. आपली एक इकोसिस्टम असते, ती काय असते काय नाही ते आपण आत्ताच पाहायला गेलो. आपला आजचा टॉपिक व्हायचा नाही. त्या टायमाला तुम्हाला एकदम डिटेल समजून सांगणार. त्याच्यानंतर युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. ते मायक्रोब्स जे काय काही आपल्याला युजफुल असतात म्हणजे आपल्या कामाचे असतात, आणि काही हार्मफुल असतात म्हणजे ते आपल्यासाठी घातक असतात. जसं काही विषाणू आपल्या शरीरात गेल्याच्या नंतर आपण आजारी पडतो, आणि काही विषाणू शरीरात गेल्याच्या नंतर आपलं बरं वाटतं. जसं आपण दही खातो का नाही, आपण दह्यामध्ये काही मायक्रोब्स असतात पण ते आपल्यासाठी युजफुल झाले. आणि काही मायक्रोब्स जे असतात, फंगी वगैरे, आपला बुरा आलेली भाकरी असते त्याच्यावर फंगी आलेली असते, बरोबर, ती खाल्ल्याच्या नंतर आपण आजारी पडतो का नाही. म्हणजे काही गोष्टी आपल्यासाठी फायद्याच्या असतात, काही गोष्टी आपल्या फायद्याच्या असतात म्हणजेच आपल्यासाठी युजफुल असतात. कशा असतात, युजफुल म्हणजे आपल्यासाठी फायद्याच्या. यूज ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, यूज या शब्दाचा अर्थ होतो वापर, होतो का नाही. ज्या युजफुल शब्द कसे बनत असतात इथून ह्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला मी शिकवणार आहे. शब्द कसे बनतात, कशामुळे त्याचा तसा अर्थ बनतो, ज्या शब्दाचा अर्थ माहित नाही त्याचा अर्थ लावायचा कसा, ते तुम्हाला 1 महिन्याच्या नंतर ऑटोमॅटिकली येणार. त्याच्यानंतर जे हार्मफुल असतात म्हणजे जे आपल्यासाठी घातक असतात, 2 शब्द शिकलो का नाही इथं.
हे असा एक एक शब्द लक्षात ठेवायचा. पाठांतर बिलकुल मी तुम्हाला करायला नाही लावणार. मी तुम्हाला शब्द लिहून दिले, करा पाठ. नाही पाठ करून आले की मारलं, अशातला भाग बिलकुल होणार नाही. फक्त माझ्याकडून तुम्हाला मी बरोबर तुम्ही जेवढं लक्ष देतात त्याच्यानुसार मला ऑटोमॅटिकली समजणार. 4 दिवसाच्या नंतर तुमचा काय प्रॉब्लेम आहे तुम्ही न सांगता तुम्हाला समजणार आहे आणि मी त्याच्यावर काम करेन. त्याचं बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. त्याच्यानंतर आपला पुढचा टॉपिक कोणता आहे? एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. हा आहे आपला पुढचा टॉपिक. एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या आजूबाजूला जे सगळं काही आहे पृथ्वीवर, मग वनस्पती असतील, प्राणी असतील, पाणी, हवा, या सगळ्यांचं मिळून आपलं म्हणतं एन्व्हायरमेंट. वेगवेगळ्या गोष्टी येतात त्या आपण एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट टॉपिक आल्याच्या नंतर व्यवस्थित डिटेलिंग मध्ये समजून घेणार येतं. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, ज्याला आपण म्हणतो ICT शॉर्टकट मध्ये. हा शब्द कसा वाचायचा? इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. हा जर प्रत्येक शब्दाचा आपण अर्थ पाहिला, इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती. इन्फॉर्मेशन म्हणजे काय? माहिती आहे का नाही? मला इन्फॉर्मेशन दे म्हणजे मला माहिती दे असं आपण म्हणतो का नाही? तुम्हाला आता थोडंसं जड वाटन, तुम्ही 10 दिवसानंतर इंग्लिशमध्ये ट्रेन होणार आहे, एवढं लक्ष दिलं जातं. इन्फॉर्मेशन म्हणजे एखादी माहिती. त्याच्यानंतर कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजे काय असतं माहितीये का? आपण फोनवर एकमेकांना बोलतो, म्हणजेच काय करतो आपण त्याच्याशी कम्युनिकेशन करतो. म्हणजेच काय करतो? मराठीमध्ये आपण त्याच्याशी संपर्क साधतो. कशाच्या साह्याने? फोनच्या साह्याने. त्यालाच आपण म्हणतो कम्युनिकेशन. आणि टेक्नॉलॉजी म्हणजेच तंत्रज्ञान. ह्या ज्या नवीन नवीन गोष्टी आपल्याकडे येत असतात, जसं हा पॅनल आहे, बरोबर आहे, हा मोबाईल आहे, बरोबर आहे का नाही, वेगवेगळ्या तो कॅमेरा आहे, वेगवेगळ्या गोष्टी बनवण्यासाठी काही टेक्नॉलॉजीची गरज असते. पण आपल्याला इथं कोणती टेक्नॉलॉजी पाहिजे? इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. जसं आपण इंटरनेटचा वापर करतो, थोडक्यात त्याला आपण म्हणतो इंटरनेटचा वापर. जसं आपण गुगल वापरतो, म्हणजेच आपण काय करतो? इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा आपण वापर करतो. म्हणजेच माहितीची देवाणघेवाण करतो किंवा माहिती मिळवतो. माहिती मिळवणं कशाच्या आधाराने? टेक्नॉलॉजीच्या आधाराने. टेक्नॉलॉजी कोणती? WWW वर्ल्ड वाईड वेब असं वेबसाईट टाकताना आपण पहिल्यांदा टाकतो का नाही? WWW याचा अर्थ काय होतो? वर्ल्ड वाईड वेब. म्हणजे अख्ख्या जगात जाऊन तुम्ही कुठेही सर्च केलं त्याच्यावर जाऊन तर त्याचे रिझल्ट आपल्याला ऍज इट इज आहे तसेच भेटणार. त्यालाच काय म्हणतो आपण? वर्ल्ड वाईड वेब. आणि त्या टेक्नॉलॉजीचा आपला टेक्नॉलॉजी चालते कशी आणि त्याचा वापर आपण कसा करतो, त्याचा वापर करायचा कसा, हे आपला शिकायचंय टॉपिक नंबर 10 मध्ये. आले कितपर्यंत लक्षात? आता पुढं पुढचा टॉपिक आहे आपला रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईट हे तुम्ही अगोदर शिकलेलं आहे. लाईट, समजा त्या बल्बाची लाईट पडली माझ्यावर, बरोबर, रिफ्लेक्शन कसं होत असतं? हा समजा मोबाईलचा डिस्प्ले, त्या बल्बाची लाईट याच्यावर पडते आणि इथं पडल्याच्या नंतर ती पुन्हा इकडे खाली जाते. त्यालाच आपण काय म्हणतो? रिफ्लेक्शन ऑफ लाईट. लाईट याच्यावर पडून ती रिफ्लेक्ट होती. लाईट याच्यावर पडून ती रिफ्लेक्ट होती. यालाच आपण काय म्हणतो? रिफ्लेक्शन ऑफ लाईट. कोणत्या माध्यमातून लाईट कशी पास होती, कशी रिफ्लेक्ट होती, किती प्रमाणात रिफ्लेक्ट होती. आता ह्या मोबाईलवर जर आपण धरलं तर याच्यावरून पूर्ण रिफ्लेक्ट होईल. कारण कशामुळं? हार्ड सरफेस आहे आणि ट्रान्सपरंट नाही. ट्रान्सपरंट म्हणजे कसं असतं? आरपार दिसणं. आपल्या एखाद्या काचामधून आरपार दिसतं. जर आपण इकडून टॉर्च लावली त्या काचातून आपला टॉर्चचा प्रकाश आरपार जातो. त्याच्यामुळे काय होतं? लाईटचं रिफ्लेक्शन कमी होतं आपण असं म्हणतो. पण पुढे भिंत असल्यावर ती पलीकडे जाईल का लाईट? नाही, ती टोटली लाईट रिफ्लेक्ट होणार म्हणजे वापस येणार. रिफ्लेक्ट होणार म्हणजे माघारी येणार. तेच आपण शिकणार आहेत या टॉपिक मध्ये. रिफ्लेक्शन ऑफ लाईट ते किती प्रकारचं होतं, कसं होतं, एकदम हा एक टॉपिक मी तुम्हाला 15 दिवस शिकवणार आहे मुद्दाम. कशामुळं? कारण बार बार ऐकून तुम्हाला त्याची आवड निर्माण झाली पाहिजे. चालेल ना? त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे स्टडी ऑफ साऊंड. आता मी बोलतोय, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय. स्टडी म्हणजे अभ्यास. आपला कशाचा अभ्यास करायचा आहे? साऊंडचा अभ्यास करायचा आहे, म्हणजेच आवाजाचा अभ्यास करायचा आहे. साऊंड म्हणजेच आवाज, आणि तो डिटेलमध्ये. आता आपलं वाटतंय ना आवाज म्हणजे काहीच नाही, फक्त आपला आवाज येतो एवढाच आवाज. पण त्याचे पण वेगवेगळे छोटे छोटे प्रकार असतात, ते आपण त्या टॉपिक मध्ये शिकणार आहेत. पुढचा एक कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट.
हवेमध्ये जो आपला कार्बन असतो किंवा आपण काही जाळल्याच्या नंतर धूर निघतो आणि त्या धुरामध्ये जो काळा पदार्थ असतो त्याला आपण म्हणतो कार्बन. या कार्बन महत्वाचा आहे आणि तो कसा महत्वाचा आहे काय ते आपण शिकणार आहेत 13व्या टॉपिक मध्ये. आणि त्याच्यानंतरचा टॉपिक आहे सबस्टन्सेस इन कॉमन यूज. आपल्या नेहमीच्या कॉमन यूज म्हणजे कॉमन आपण सगळे त्याचा उपयोग करतो, त्याला काय म्हणतो आपण कॉमन यूज. यूज म्हणजे वापर. जसं आपण एखाद्या साबणाचा उपयोग करतो का नाही. सोप म्हणजे साबण. साबणासाठी काय इंग्लिश शब्द सोप. त्याचा उपयोग करतो किंवा आपण तेलाचा उपयोग करतो. अनेक गोष्टींचा आपण दिवसामध्ये उपयोग करतो. जसं तुम्ही वहीचा उपयोग करतात बरोबर. तर ते कोणते पदार्थ आहेत आपल्या अभ्यासक्रमातले ते पदार्थ आपल्याला पाहिजेत. सगळ्यात सोपा टॉपिक तुमच्या सिलेबस मधला. याच्या एवढा सोपा टॉपिक कोणताच नाही. त्याच्यानंतर आपण पुढे येतो बायोलॉजीमध्ये लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे जिवंत ऑर्गॅनिझम असतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव. जे सजीव असतात त्यांची लाईफ प्रोसेस कशी असते, त्यांच्या जीवनाची प्रोसेस कशी असते ते आपण त्या टॉपिक मध्ये शिकणार आहे. पुढचा आहे हेरिडिटी अँड व्हेरिएशन. हा टॉपिक तुमच्यासाठी जास्त महत्वाचा आहे यावर्षी. हे दोन्ही पण टॉपिक. त्याचं कारण काय आहे, ज्यावेळेस तुम्ही 10वीला जाता त्यावेळेस तुमचे भाग 2चं पुस्तक आहे का नाही. त्या भाग 2च्या पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं तर हेरिडिटी अँड इव्होल्युशन हा पहिला टॉपिक आहे का. दुसरा टॉपिक आहे 10वीचा लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 आणि तिसरा टॉपिक आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 आणि पार्ट 2 असे दोन टॉपिक या टॉपिकच्या आधारावर आहेत. कोणत्या टॉपिकच्या लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. याच्यावर आधारित किती टॉपिक येतात 10वीला. याच्यावर आधारित 2 टॉपिक आहेत 10वीला. आणि हा टॉपिक जर तुम्हाला इथं समजला नाही तर तो 10वीला समजणार नाही. पण तुमच्यासाठी फायद्याची गोष्ट काय आहे, हा टॉपिक फार शेवटला आहे म्हणजे वर्षाच्या शेवटला येणार आहे. तोपर्यंत तुमची इंग्लिश पण पक्की होणार आहे आणि बाकीचं विज्ञान पण पक्क होणार आहे. आणि हा टॉपिक आपण तुम्हाला जवळजवळ मी 20 दिवस शिकवणार आहे. 10वीचं पुस्तक तुम्ही घेतलं आणि वाचलं की लगेच तुम्हाला तो टॉपिक समजला पाहिजे इथपर्यंत आपण त्याची तयारी करून घेणार आहे. त्याच्यानंतरचा हा जो टॉपिक आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन 10वीच्या पार्ट 2 मध्ये ऍज इट इज आहे तसा टॉपिक आहे का नाही. तो नाव सुद्धा चेंज नाही. आणि या टॉपिकचं सुद्धा नाव चेंज आहे का 10वीमध्ये. बिलकुल नाही. फक्त 10वीमध्ये तुम्हाला जे शिकायचंय त्याचं बेसिक आपल्याला इथं बघायचंय. तिथपर्यंत जाऊपर्यंत मात्र तुम्ही क्लास केले पाहिजेत. तिथपर्यंत गेलात की तुम्हाला 10वीला काहीच अडचण येणार नाही. आणि 10वीला जर अडचण आली नाही तर तुम्हाला 11वीला गेल्याच्या नंतर सुद्धा काही अडचण येणार नाही. नाहीतर काय होतं मग 11वीला गेल्याच्या नंतर आपला काहीच समजत नाही. होतं का नाही बऱ्याच मुलांना. आत्ता समजत नाही याच्यामध्ये लाजण्यासारखं काहीच नाही. आत्ता नसलं समजतं आपल्याकडे टाइम आहे, आपण तोपर्यंत ते क्लिअर करून घेऊ शकतो. पण अचानक त्या टायमाला काय करणार, त्याच्यामुळं आत्ताच ते क्लिअर करून घ्यायचं. त्याच्यानंतर आहे इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीचं आपल्याला इथं इंट्रोडक्शन होणार आहे. म्हणजे बायोटेक्नॉलॉजी काय अगदी या शब्दापासून. बायो म्हणजे काय, टेक्नॉलॉजीचा अर्थ मी तुम्हाला आता सांगितला. टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान. काय टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान. आणि बायो म्हणजे जीव. बायोचा अर्थ काय होतो, जीव. आणि त्या दोन्ही शब्दांचा अर्थ होतो जैव तंत्रज्ञान. काय होतो, जैव तंत्रज्ञान म्हणजेच बायोटेक्नॉलॉजी. त्याचं इंट्रोडक्शन होणार आहे म्हणजे त्याची सुरुवात होणार आहे. इंट्रोड्यूस करणं म्हणजे समोर पहिल्यांदाच पाहणं, त्याला आपण काय म्हणतो इंट्रोड्यूस करणं. इंट्रोडक्शन होणार आहे म्हणजे बायोटेक्नॉलॉजी शिकायला तुमची सुरुवात होती आपल्या 9वीच्या ह्या धड्यापासून. आणि सगळ्यात शेवटचा धडा आहे आणि सगळ्यात इंटरेस्टिंग, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप मजा येईल. कोणता, ऑब्झर्विंग स्पेस. आणि त्याच्यामध्ये टेलिस्कोप आपल्याला बघायचा आहे. टेलिस्कोपने आपण काय करतो, ग्रह तारे लांबचे बघतो. त्या टेलिस्कोप बद्दल आपल्याला संपूर्ण माहिती त्या धड्यामध्ये बघायची. आणि त्यावेळेस तुम्हाला मी ते टेलिस्कोप सुद्धा आणून दाखवी. हा झाला आपला पूर्ण अभ्यासक्रम. आता आपले टॉपिक आहेत 18. किती येतं, 18 टॉपिक्स इन क्लास 9th सायन्स बुक्स. आहे का नाही. 6 मे पर्यंत आपला म्हणजे दिवाळीपर्यंत आपला किती टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. अर्धे किती झाले याचे, 18चे अर्धे झाले 9. म्हणजे इथपर्यंत आपला अभ्यास करायचा आहे. कुठपर्यंत, इथपर्यंत 9 टॉपिक. 9 टॉपिक आपला संपवायचे दिवाळीपर्यंत. जास्त आहेत का, जास्त नाहीत. आपण ते सहजासहजी
करू शकतो. त्या 9 टॉपिक बद्दल आपल्याला दिवाळीपर्यंत पाहायचंय. आणि कुठलाही टॉपिक एकदा शिकवायचा झाल्याच्या नंतर पहिल्या एक टॉपिकला तुम्हाला थोडी अडचण येईल, पण दुसऱ्या तिसऱ्या टॉपिक पासून तुम्हाला काय होईल, ते एकदम रेग्युलर असल्यासारखं होईल. तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही येणार. आणि कुठलीही अडचण आली तर मला बिलकुल लाजायचं नाही, लगेच माझ्याकडे यायचं, सर मला हे समजलं नाही, मी तुम्हाला समजून सांगणार. चालेल. आता आपण सुरुवात करू आपल्या पहिल्या टॉपिक पासून. आज आपल्याला सुरुवात करायची. वहीमध्ये नाव टाकून घ्यायचं, टॉपिक 1 लॉ ऑफ मोशन. फक्त नाव टाकून ठेवा. आता आपल्याला आजपासून सुरुवात करायची पहिल्या टॉपिकची लॉ ऑफ मोशन. परंतु लॉ ऑफ मोशन शिकण्याच्या अगोदर इकडे लक्ष द्यायचं, नंतर लिहितंय. लॉ ऑफ मोशन शिकण्याच्या अगोदर आपल्याला मोशन म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं असतं. काय माहित असणं गरजेचं असतं? मोशन म्हणजे काय. पहिला शब्द लक्षात ठेवायचा, मोशन म्हणजे गती. काय? मोशन म्हणजे गती. समजा हा पेन मी इथं अडकून ठेवला, समजा इथं असा ठेवला आणि तो हल्लाच नाही, याचा अर्थ काय झाला? तो मोशन मध्ये नाही. तो गती करतोय का? नाही करत. मी आता इथं जाग्यावर उभा आहे टेडी आणि दिवसभर असाच पुतळ्यासारखा उभा राहिलो. आय एम नॉट इन मोशन. मी मोशन मध्ये नाही. पण मी एकदा इकडे जातोय, एकदा इकडे जातोय, सारखा तुमच्या समोर चालत राहतोय. म्हणजेच मी काय करतोय? मोशन करतोय, म्हणजे गती करतोय. समजलं का? इतकं सोपं असतंय. फक्त तेवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगणं आवश्यक असतं. मोशन करणं म्हणजे गती करणं, म्हणजेच ठिकाण बदलणं, जागा बदलणं, यालाच आपण काय म्हणतो? मोशन करणं. समजले का? बेसिकली या टॉपिक मध्ये आपला 4 गोष्टी मुख्यतः समजून घ्यायच्यात आणि त्याच्यातल्या 2 गोष्टी आपल्याला आज समजून घ्यायच्यात. पहिली गोष्ट समजून घ्यायची मोशन. मोशन म्हणजे काय? व्हॉट इज मोशन. दुसरी गोष्ट समजून घ्यायची डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. याच्यामध्ये फरक काय? डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये फरक काय, ही दुसरी गोष्ट आपल्याला समजून घ्यायची. तिसरी गोष्ट आपल्याला काय समजून घ्यायची या टॉपिक मध्ये? ऍक्सेलरेशन म्हणजे काय, ते आपण उद्यापासून सुरुवात करणार आहे ऍक्सेलरेशनला. आणि त्याच्यानंतर न्यूटन्स लॉ ऑफ मोशन अँड रिलेटेड इक्वेशन्स. न्यूटनने काही मोशनचे, गतीचे काही नियम दिले आहेत. न्यूटनने 3 नियम आहेत, ते नियम आपल्याला पाहिजेत. आणि त्याच्याशी रिलेटेड जे इक्वेशन येतं ते इक्वेशन आपल्याला पाहिजेत. ते आल्याच्या नंतर तुम्हाला सांगा ना, आता सांगितल्यावर जास्त तुम्हाला लोड आल्यासारखं होईल. आता सुरुवातीला आपला गोष्ट पाहिजे मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. काय पाहिजे? मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. असे जे पॉइंट आहेत याच्यातलं थोडंसं लक्षात ठेवीत जायचं. मोशन म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय काय? बोलत राहायचं, म्हणजे पटकन सगळ्यांनी उत्तर देत जायचं. मोशन म्हणजे गती. हा एक शब्द तुम्हाला कळालाय. मोशन म्हणजे गती, आणि गती म्हणजे काय ते तुम्हाला कळालंय. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वस्तूची हालचाल होणं, याला आपण काय म्हणतो? गती. जसा मी इकडून तिकडे चालतोय म्हणजे मी मोशन मध्ये, मी गतीमध्ये. बरोबर आहे. पुढे आपलाय ऑफ अन ऑब्जेक्ट. त्याला पुढे शब्द जोडलाय मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट ह्या शब्दाचा अर्थ काय होतो विज्ञानामध्ये? वस्तू. काय होतो? वस्तू. एनी ऑब्जेक्ट. हे एक रिमोट आहे, हे काय झाले? एक ऑब्जेक्ट. ही एक पाणी बॉटल आहे, ही पण काय झाली? एक ऑब्जेक्ट. हे एक आपलं पुस्तक आहे, ही पण काय झाली? एक ऑब्जेक्ट. एवढंच नाही, मी स्वतः, मी पण एक काय? ऑब्जेक्ट. बरोबर. आणि ते ऑब्जेक्ट मोशन करते, म्हणजे गती करते. आणि तेच आपल्या याच्यामध्ये पाहिजे, मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या वस्तू ज्या गती करतात, म्हणजेच आपण त्याला म्हणतो वस्तूंची गती. आले कितपर्यंत लक्षात? आता आपल्या इथे काय करायचंय? कॅन यू टेल असं आपल्या पुस्तकामध्ये विचारलं जातं. प्रत्येक शब्द मी तुम्हाला शिकवणार आहे. कडीला असो, पुस्तकाच्या कोपऱ्याला असो, कोणी तिकडे पाहत असो किंवा नसो, मी शिकवताना तुम्हाला आधी पूर्ण टॉपिक शिकवणार आहे. त्याच्यानंतर आपला खाली स्वाध्याय असतो. तो स्वाध्याय सुद्धा मी इथं तुम्हाला समजावून सांगणार आहे, सोडवून सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण 2 ग्रुप करून डिबेट करणार आहेत की तुम्हाला समजले. तुमचे 2 ग्रुप असणार, पलीकडे ग्रुप, अलीकडे ग्रुप. एक दिवस टॉपिक संपल्याच्या नंतर, आणि त्याच्यावर तुमचं 2 तास डिस्कशन करणार आहे. एका ग्रुपने दुसऱ्याला प्रश्न विचारायचे, दुसऱ्या ग्रुपने पहिल्याला प्रश्न विचारायचे. तुम्हाला हे सुटेबल नाही, आपल्या इकडं अशा पद्धतीने शिकवत नाहीत.
त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवातीला ते हे वाटन, पण एक दोन डिबेट झाल्या ना तुम्हाला वाटन सर पुढची डिबेट कधी आहे, तुम्ही मला विचारता. इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी असतात आणि जीवनाच्या शेवट म्हातारे होऊन मरेपर्यंत तुम्हाला त्या गोष्टींचा फायदा होईल. कुठपर्यंत? म्हातारे होऊन मरेपर्यंत. त्या पद्धतीने आपण सायन्सचा क्लास इथं करायचा आहे. आता आपला कॅन यू टेल म्हणजे तुम्ही सांगू शकता का असं आपलं पुस्तक विचारतंय. कोण विचारतोय? हा बंटी विचारतोय. काय विचारतोय? कॅन यू टेल म्हणजे तुम्ही हे सांगू शकतात का. आता काय सांगू शकतात का? त्यांनी पुढे विचारलंय इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल. इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल. कधी पण हा फॉलोइंग शब्द आला याचा अर्थ काय होतो? खालील. मराठीमध्ये आपला शब्द असतो का नाही? खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आहे का नाही येतो प्रश्न? फॉलोइंग म्हणजे खालील. इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल. एक्झाम्पल म्हणजे उदाहरण. आहे का नाही? आपल्याला काही उदाहरणं दिली जातात. देतात का उदाहरण? उदाहरण नंबर 1, उदाहरण नंबर 2 असे उदाहरणं दिलेले असतात. जसे आपल्या इथं दिलेत. द फ्लाइट ऑफ अ बर्ड हे एक उदाहरण दिलंय. अ स्टेशनरी ट्रेन हे एक उदाहरण दिलंय. त्याच्यानंतर लिव्स फ्लाइंग थ्रू एअर हे एक उदाहरण दिले. आणि चौथं काय दिलंय? अ स्टोन लाईंग ऑन अ हिल. हे काय झाले? उदाहरणं झाले म्हणजे एक्झाम्पल झाले. समजले की एक्झाम्पल म्हणजे काय असतं? आपल्याला जे खालचे एक्झाम्पल दिलेले आहेत असं पुस्तकाला म्हणायचंय इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल कॅन यू सेन्स मोशन. सेन्स या शब्दाचा अर्थ काय होतो? जाणीव. काय? जाणीव. जसं एखादी माशी आता तुझ्या कानावर येऊन बसली होती, बरोबर? बसली होती का नाही? आता तुला ते कळलं, तू लगेच मानाशी केली म्हणजे तुला काय झालं? ते त्याची जाणीव झाली, तुला त्याचा सेन्स आला. बरोबर आहे? सेन्सचा अर्थ समजतोय का? समजला ना? आपल्याला जाणीव होणं एखाद्या गोष्टीची. अंधार पडला, पटकन जर लाईट गेली तर आपल्याला लगेच जाणीव होणार का नाही? डोळ्याला समोर दिसायचं बंद होणार म्हणजे आपला सेन्स आपला सांगणार की ते लाईट गेलेली आहे. आहे का नाही? का लाईट सांगते मी चालले? नाही ना. आपल्याला ती जाणीव होती का नाही जाणीव? ती जाणीव आपल्याला कशाची? मोशनची. खालील उदाहरणापैकी इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल कॅन यू सेन्स मोशन. त्यामध्ये तुम्हाला मोशन जाणवतं किंवा गतीची जाणीव होती. मोशन म्हणजेच काय? गती. खालच्या उदाहरणामध्ये आपला गतीची जाणीव होती का हे चेक करून बघायचंय. हे कोण सांगतंय? पुस्तक आपला विचारतंय कॅन यू टेल. तुम्ही सांगू शकता का? बरोबर आहे? आता पुढं काय आहे? हा झाला अर्धा क्वेश्चन. किती क्वेश्चन झाला हा? अर्धा क्वेश्चन. खालचा क्वेश्चन हाऊ विल यू एक्सप्लेन प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ मोशन. हाऊ विल यू एक्सप्लेन प्रेझेन्स अँड अब्सेन्स. प्रेझेन्स म्हणजे तुम्ही आता क्लासला आलात म्हणजे तुम्ही काय इथं प्रेझेंट आहेत म्हणजेच हा झाला तुमचा प्रेझेन्स. तुम्ही क्लासला आला नाही, तुम्ही असतात अब्सेंट आणि त्यालाच काय म्हणतो? हा झाला तुमचा अब्सेन्स. आता हे मोशन आपलं काय विचारलंय? हाऊ विल यू एक्सप्लेन. आपण त्याला कसं एक्सप्लेन करू शकतो म्हणजे कसं समजावून सांगू शकतो? आपण कसं सांगू शकतो की मोशन आहे किंवा मोशन नाही, म्हणजे मोशन प्रेझेन्स आहे किंवा मोशन अब्सेन्स आहे, हे आपला समजावून घ्यायचंय किंवा ते आपला समजतं कसं हे आपला पाहायचंय. कशामुळे समजतं? आता पहिलं एक्झाम्पल आहे. काय दिलंय पहिलं एक्झाम्पल? पहिला प्रश्न आपण सुरुवातीला घेऊ. कोणता क्वेश्चन घ्यायचा सुरुवातीला? पहिला. इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल कॅन यू सेन्स मोशन. आपल्याला कोणत्या उदाहरणामध्ये मोशन असल्याची जाणीव होती? याच्यामध्ये पहिले द फ्लाइट ऑफ अ बर्ड. बर्ड याचा अर्थ होतो पक्षी आणि फ्लाइट म्हणजे हवेमध्ये फ्लाय करतो तो. बरोबर आहे? आणि त्याच्यामुळेच आपल्या विमानाचं नाव पण काय पडलं? फ्लाइट म्हणतो आपण विमानाला. विमान ह्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जातो त्याला आपण काय म्हणतो? फ्लाइट गेली म्हणतो का नाही? फ्लाइट म्हणजे उडणे. बर्ड म्हणजे पक्षी. पक्षी हवेमध्ये जर उडत असला तुमच्यामध्ये तो मोशन मध्ये आहे का नाही? ही इज इन मोशन बिकॉज तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातोय. बरोबर आहे का नाही? त्याचे पंख हलतात आणि तो पंखाच्या साह्याने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो म्हणजेच तो मोशन मध्ये आहे. बरोबर आहे का नाही? दुसरं पाहायचं. दुसरं एक्झाम्पल दिले अ स्टेशनरी ट्रेन. ट्रेन म्हणजे आगनगाडी जशी आपली रेल्वे त्याला आपण काय म्हणतो? ट्रेन. आणि स्टेशनरी. स्टेशनरी या शब्दाचा अर्थ काय होतो? थांबलेली, एका जागेवर थांबलेली रेल्वे. आता एका जागेवर थांबलेली रेल्वे ती मोशन मध्ये आहे का नाही? काय वाटतंय? नाही.
ट्रेन एका जागेवर थांबलेली आहे ना, ती गती करते का? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालली का? जागा बदलते का? नाही. म्हणजे ट्रेन मोशन मध्ये नाही. तिसरं एक्झाम्पल आहे लिव्स फ्लाइंग थ्रू एअर. कधी कधी आपला ह्याचा अर्थ समजून घ्या व्यवस्थित. उदाहरण काय सांगते, कधी कधी आपल्याकडे वारा सुटतो आणि वारा सुटल्याच्या नंतर आपली ज्वारी वगैरे काढून ठेवलेली असली, शेतातून उपटून टाकली खाली आणि वावळट आली, बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये पानं उडून जातात आपले ज्वारीचे, बरोबर आहे का नाही? आणि आपण त्याला काय म्हणतो? वावळट आली, बरोबर आहे, किंवा हवेमध्ये पालापाचोळा उडतो. आता हवेमध्ये उडणारा लिव्ज म्हणजे पानं. लिव्ज म्हणजे काय? झाडाचे किंवा कुठल्या वनस्पतीचे पानं, त्याला आपण म्हणतो लिव्ज. लिव्ज फ्लाइंग थ्रू एअर, वाऱ्यामध्ये किंवा हवेतून उडणारा जो पालापाचोळा आहे तो आता मोशन मध्ये आहे का नाही? काय वाटतंय? काय वाटतंय? बोलत राहायचं. तू इकडे येऊन बस, म्हणजे तुला याच्या शेजारी पाठीमागून. हवेमध्ये उडणारा पालापाचोळा मोशन मध्ये आहे. त्याचं कारण काय? आपण मोशन म्हणजे काय शिकलो? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ती वस्तू जाते का, यालाच आपण काय म्हणतो? मोशन. हवा आली आणि पालापाचोळा जर उडला तर तो कशामध्ये? मोशन मध्ये आहे, बरोबर आहे का नाही? तो पण मोशन मध्ये आहे. आणि चौथं आहे अ स्टोन लाइंग ऑन अ हिल. आता या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा. हे झालं आपलं चौथं उदाहरण, बरोबर आहे का नाही? हे एकदा क्लिअर करून घेतो. आता याच्यामध्ये पहिलं उदाहरण आपण पाहिलं, द फ्लाइंग ऑफ अ बर्ड. हवेमध्ये जो पक्षी उडत असतो त्याच्याबद्दल आपण पाहिलं. तो कशामध्ये? मोशन मध्ये आहे का नाही? तो मोशन मध्ये आहे, त्याला आपण यस खून केली, बरोबर आहे. दुसरं आपण पाहिलं अ स्टेशनरी ट्रेन. एका ठिकाणी थांबलेली ट्रेन, जागेवर थांबलेली ट्रेन. मोशन मध्ये आहे का नाही? ती मोशन मध्ये नाही, बरोबर आहे का नाही? तिसरं आपण एक्झाम्पल पाहिलं लिव्ज फ्लाइंग थ्रू एअर. हवेमध्ये उडणारा पालापाचोळा, तो मोशन मध्ये आहे का नाही? तो मोशन मध्ये आहे, म्हणून त्याला आपण ही खूण अशी करू, बरोबर, तो मोशन मध्ये आहे. आणि चौथं एक्झाम्पल आहे अ स्टोन लाइंग ऑन अ हिल. एखाद्या टेकडीवर किंवा डोंगरावर. स्टोन म्हणजे दगड. डोंगरावर एखादा दगड स्थिर आहे. आपण डोंगरावर जातो का नाही, एखादा दगड असतो आपण पाहायला आपला भेटतो डोंगरावरती. तो एका ठिकाणीचे, समजा हा डोंगर आहे, बरोबर आहे, आणि असे दगड आहेत याला. त्यालाच आपण काय म्हणले, त्यांनी एक्झाम्पल दिलंय अ स्टोन लाइंग ऑन अ हिल. लाइंग म्हणजे चिकटलेला, फिट त्याला चिकटून बसला म्हणजे स्थिर, तो तिथून हालतच नाही, त्याला आपण काय म्हणतो? लाइंग ऑन अ हिल. हिल म्हणजे डोंगर. हिलचा अर्थ काय होतो? डोंगर. आणि स्टोन, हा स्टोन आहे ना, हा शब्द एक लक्षात ठेवायचा कायमचा, वाटलंच तर लिहून घ्या. स्टोन म्हणजे दगड, कारण हा शब्द बार बार येत असतो. हा जो स्टोन आहे हा मोशन मध्ये आहे का नाही? काय वाटतंय? नाही, कारण ते आपल्याला काय सांगितलंय? फ्लाइंग ऑन अ हिल म्हणजे स्थिर आहे तो. कुठं स्थिर आहे? डोंगरावर एखाद्या ठिकाणी स्थिर आहे, म्हणजे तो पण मोशन मध्ये नाही. मग मला आता सांगा, याच्यामध्ये मोशन मध्ये आहे असे किती एक्झाम्पल येतं, आणि मोशन मध्ये नाहीत असे किती एक्झाम्पल येतं? आता जे मोशन मध्ये नाहीत त्याला इंग्लिश शब्द एक नाही लक्षात राहिला तरी चालेल, पण त्याला आपण म्हणतो स्टेडी पोझिशन. काय म्हणतो? स्टेडी किंवा स्टेशनरी पोझिशन. आणि दुसरी त्याच्या विरुद्ध इन मोशन म्हणजे गती करणारा, जसं आपण बऱ्याच वस्तू गती करताना पाहतो. समजले कितपर्यंत? हे झालं आपलं मोशन. मोशन म्हणजे काय? गती. आणि गती म्हणजेच काय? एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वस्तूची हालचाल होणं, यालाच आपण काय म्हणतो? गती, बरोबर आहे, म्हणजेच मोशन. त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम इथपर्यंत? समजलंय सगळं? तुला समजलंय का? जड वाटतंय? आणखी सोपं करू का? मला सांगायचं तसं, आणखी जर सोपं करावं वाटलं तर आणखी सोपं करणार आपण. त्याच्यानंतर आता आपला पुढं काय पाहिजे? दुसरा आपला महत्वाचा पॉइंट आज येतोय,
डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. काय येतोय? डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. तुम्हाला पुस्तकं भेटलेत का? भेटलेत ना? पुस्तक काढा. आता आपल्याला प्रॉपर डेफिनेशन बघायची, प्रॉपर व्याख्या बघायची आपला कशाची? गतीची. आणि त्याच्यानंतर पुढच्या टॉपिक कडे जायचं. वी सी द मोशन ऑफ सेव्हरल ऑब्जेक्ट एव्हरी डे. सेव्हरल ऑब्जेक्ट म्हणजे वेगवेगळ्या वस्तू. वी सी म्हणजे आपण रोज पाहतो. वी सी द मोशन ऑफ सेव्हरल ऑब्जेक्ट एव्हरी डे. आपण वस्तूंची गती रोज पाहतो दैनंदिन जीवनामध्ये. जसं आता मोटरसायकल बाहेरून गेली, वाजली, ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते. पण काही वेळा काय होतं? समटाइम्स वी कॅन नॉट सी. समटाइम्स वी कॅन नॉट सी. काही वेळा. समटाइम्स याचा अर्थ होतो काही वेळा आपण पाहू शकत नाहीत. काय पाहू शकत नाहीत? समटाइम्स वी कॅन नॉट सी. काही वेळा आपण पाहू शकत नाहीत. काय? द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट डायरेक्टली. एखाद्या वस्तूचं गती आपण डायरेक्टली डोळ्याने पाहू शकत नाहीत काही वस्तूंची. जसं जसं आपला पुढं काय दिलंय? ऍज इन द केस ऑफ ब्रीज. ब्रीज याचा अर्थ काय होतो? वारा. काय होतो? वारा. तिथं पुस्तकामध्येच लिहून घ्या. ब्रीज या शब्दाचा अर्थ होतो वारा. वाऱ्याची गती आपण डोळ्याने पाहू शकतो का? नाही. बट आपला ती सेन्स होती. आपल्या शरीराला वारा लागला की आपलं काय वाटतं? हवा जोरात सुटली म्हणजे वारा चालू झाला, ब्रीज चालू झाला. समजले का? काही गती आपण डोळ्यांनी पाहू शकतो, काही मोशन आपण डोळ्यांनी पाहू शकतो, बट काही मोशन आपण डोळ्यांनी डायरेक्टली पाहू शकत नाही. जसं ब्रीज म्हणजे वाऱ्याला आपण पाहू शकत नाही. आता कॅन यू लिस्ट अदर एक्झाम्पल ऑफ मोशन बिसाइड दोज गिवन हिअर. आता आपला विचारलंय काही एक्झाम्पल आपण असे सांगू शकतो का जे इथं दिले नाहीत? ते सांगू शकतात का एखादं एक्झाम्पल? इथं दिलं नाही असं एखादं एक्झाम्पल. त्याच्यामध्ये कोणते दिलेत? अ फ्लाइट ऑफ अ बर्ड, अ स्टेशनरी ट्रेन, त्याच्यानंतर लिव्स फ्लाइंग थ्रू इयर, आणि चौथं दिलंय अ स्टोन लाइंग ऑन अ हिल. हे जे गतीचे आपला काही एक्झाम्पल दिलेत, उदाहरणं दिलेत मोशनचे, त्याच्या व्यतिरिक्त आपला काही मोशनचे एक्झाम्पल माहित आहेत का? किंवा सांगू शकतात का? सांगू शकतात का? पहिलं सांगतो मी. मोमेंट ऑफ क्लाउड. आपला ढग दिसतात, बरोबर? ढग आपला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेलेले दिसतात. क्लाउड्स एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपला गेलेले दिसतात. त्याला पण आपण काय म्हणतो? द मोशन ऑफ क्लाउड म्हणू शकतो का नाही? हे आपला एक्झाम्पल मध्ये दिलेलं नाही. दुसरं काय म्हणू शकतो आपण? फ्लो ऑफ वॉटर इन रिव्हर. आपण पाहतो पाणी कुंकड वाहत असतं, जिकडे उतार असेल तिकडे पाणी वाहत जातं. नदीचं पाणी ज्यावेळेस फ्लो करतं ते म्हणजे ते गती करतं का नाही? एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाणी जात राहतं, त्याला आपण म्हणतो गती करतं. आहे का नाही? असे एक्झाम्पल येऊ शकतात का नाही? गतीचे वेगवेगळे असे एक्झाम्पल तुम्ही घरी गेल्याच्या नंतर लक्षात आणायचे. मराठीमध्ये लिहायचे, इंग्लिशमध्ये लिहावं असं काय. थोडेसे 10-15 दिवस तुम्ही थोडस लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर फ्लाइंग ऑफ बर्ड आपला दिलेला आहे, बरोबर? त्याच्यानंतर आपण स्विमिंग करतो, पोहायला जातो, म्हणजे आपण काय करतो? गती करतो, बरोबर आहे का नाही? वारा आल्याच्या नंतर झाडाचे पानं हलत येतं, अशा हलत का नाही? ते पण काय करतात? मोशन करतात, म्हणजेच गती करतात. समजलं एवढं? हे झालं गती. आता आपला पुढे दिलंय थिंक अबाउट इट. खाली जे दिलंय याच्याबद्दल आपला विचार करून बघायचंय. खाली जे दिलंय आपला त्याच्याबद्दल आपला करायचा विचार. काय दिलंय आपला खाली? यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस. यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस म्हणजे तू बसमध्ये प्रवास करतोय. ट्रॅव्हल करतोय म्हणजे प्रवास करतोय. त्याच्यामुळे आपल्या गाड्यांना पण काय नाव असतं? ट्रॅव्हल. ट्रॅव्हलचा अर्थ काय होतो? प्रवास. प्रवासी बसला आपण म्हणतो ट्रॅव्हल. यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस, तुम्ही बसमध्ये प्रवास करतात. आणि इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू. पर्सन म्हणजे एखादा व्यक्ती. इज द पर्सन सिटिंग, सिटिंग म्हणजे बसलेला आहे, नेक्स्ट म्हणजे समोर, आणि कोणाच्या समोर? टू यू. एखादा व्यक्ती तुमच्या समोर बसलेला आहे. कधी? आपण बसमध्ये ट्रॅव्हल करताना. इफ यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस, त्यावेळेस तुमच्या समोर बसलेला व्यक्ती हा इन मोशन आहे का नाही? हा क्वेश्चन आपला त्यांनी विचारलाय, हा प्रश्न आपला त्यांनी
विचारलाय. काय वाटतंय तुम्हाला? बस चालू आहे आणि तो प्रवासी आपल्या समोर बसमध्ये बसलेला आहे. ही इज इन मोशन ऑर नॉट? ही इज इन. कोणाकोणाला वाटतं यस? घाबरायचं नाही, बिंदास आहे ना. त्याचं कारण काय आहे? आपण पाहिलं की एका ठिकाणावरून वस्तू दुसऱ्या ठिकाणी जाते का, आणि बेस कोणता धरायचा? आपली सराउंडिंग. सराउंडिंग आपली कोणती असती? ही आहे आपली पृथ्वी, आणि त्या पृथ्वीवर चाललेली ही बस. बरोबर? ते झाला का बस? बरोबर आहे का नाही? पृथ्वीवरची त्याची जागा बदलती का? बस मधली नाही बदलणार. पण बसला जर अचानक ब्रेक मारला ड्रायव्हरने तर काय होणार? तो व्यक्ती पुढच्या व्यक्तीकडे जातो का नाही? कारण बसने तिची गती अचानक स्टॉप केली आणि ह्या व्यक्तीची गती मात्र चालूच होती. त्याच्यामुळे त्याला काय होतं? तो पुढे जातो. आणि अचानक जर त्यांनी जास्त स्पीड केलं, गपकन ऍक्सेलरेटर वाढला आणि बसचं स्पीड वाढलं, तर आपला पाठीमागं सीटाकडे फेकलं जातं. बरोबर आहे का नाही? म्हणजेच त्याचा अर्थ काय झाला? तो व्यक्ती गती करतो. आपल्याला पहिला क्वेश्चन विचारला होता, यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस. तुम्ही बसमध्ये प्रवास करत आहात आणि इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन मोशन, आणि पुढे दिलंय प्रश्नवाचक चिन्ह, क्वेश्चन मार्क दिलाय, म्हणजे आपला प्रश्न विचारलाय तो मोशन करतोय का? त्याचं उत्तर काय? येस. बरोबर आहे का नाही? आता नेक्स्ट आपला दिलंय, काय दिलंय? व्हॉट डू यू टेक इन टू कन्सिडरेशन टू डिसाइड इफ एन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग ऑर नॉट. आता याचा अर्थ समजून घ्यायचा. व्हॉट डू यू टेक इन टू कन्सिडरेशन. व्हॉट डू यू, आपण एखादी गोष्ट कन्सिडर हा शब्द समजून घ्या अगोदर. कन्सिडर करणं म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला ओळखता येणं. समजा तुझं नाव त्याला माहिती आहे, म्हणजे तो कन्सिडर करू शकतो की तुझं नाव काय. बरोबर आहे का नाही? जर आपल्याला ह्या प्रश्नामध्ये काय विचारलंय? एखादी वस्तू गतिमान आहे किंवा गती करते किंवा नाही. आपल्याला काय विचारलंय? एखादी वस्तू गती करते का नाही, हे तुम्ही कसं कन्सिडर करणार, हे तुम्ही कसं ठरवणार, हे आपला प्रश्न विचारतोय. म्हणजेच एखादी वस्तू गतिमान आहे किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या बाबींचा विचार करावा लागणार आहे, हे आपला प्रश्न विचारतोय. हा प्रश्न तुम्हाला यावाच असं नाही, फक्त तुम्हाला त्याचं उत्तर जितके वेगवेगळे उत्तर शोधता येतील, कारण हा क्वेश्चन होतोय आपल्या थिंक अबाउट इट, याच्याबद्दल विचार करा. विज्ञानामध्ये आपला विचार करायचा आपण शिकलो पाहिजे, आणि विज्ञानाची बॅच करीत असताना असे पुढे अनेक टॉपिक येते तुमच्या रोजच्या जीवनाशी संबंधित असते. आणि विज्ञान शिकणं महत्वाचं कशामुळे? तुम्ही भविष्यात डॉक्टर हो म्हणून एक महत्वाचं नाही, कारण 10वी पर्यंत विज्ञान आपलं कशासाठी शिकवतात? तुमच्या जीवनामध्ये त्याचा तुम्हाला वापर करता आला पाहिजे. बरोबर? समजा विज्ञानामध्ये तुम्हाला पुढे शिकवतात की एखादी कंडिशन आली, एखाद्याच्या अंगावर काही येऊन धडकलं, तर सुरुवातीला तुम्ही काय करायला पाहिजे, हे तुम्हाला कुठे शिकवतात? विज्ञानामध्ये. त्याचा उपयोग कधी होणार? ज्यावेळेस तुमच्या समोर एखादा ऍक्सिडेंट वगैरे होईल किंवा कोणाला काही लागेल, त्यावेळेस तुम्ही पटकन डिसिजन घेऊ शकता. बरोबर आहे का नाही? इलेक्ट्रिसिटी ज्यावेळेस आपण विज्ञानामध्ये शिकतो, त्यावेळेस तुम्हाला ही जी लाईट आहे, त्या लाईट पासून कसं सांभाळून राहायचं आणि लाईटचा उपयोग कसा करायचा हे आपल्याला समजणार का नाही? आणि त्या गोष्टीचा आपल्या जीवनामध्ये उपयोग झाला पाहिजे. आता हा क्वेश्चन बघा, व्हॉट डू यू टेक इन टू कन्सिडरेशन टू डिसाइड इफ एन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग ऑर नॉट. मुव्हिंग म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातंय का. मूव्ह होणं म्हणजे काय? मी इकडून इकडं मूव्ह झालो का नाही. मुव्हिंग होतंय का नाही हे आपल्याला कन्सिडर करण्यासाठी कोणत्या बाबींचा विचार करावा लागेल, हे आपला दुसरा प्रश्न विचारतो. कोणत्या बाबींचा विचार करावा लागेल तुमच्यामध्ये? कशावरून आपण ठरवू शकतो? अशा काही गोष्टी सांगू शकतो का गतीमध्ये आहे किंवा नाही हे काढण्यासाठी? कोण सांगतोय? काय करू शकतो? कशावरून ठरवू शकतो मुव्हिंग आहे का नाही? पहिली गोष्ट आपण काय पाहू शकतो? ती एखाद्या ठिकाणावर आहे, मी एखाद्या ठिकाणावर आहे, बरोबर, इथे आहे, आणि मी इथून इकडं मूव्ह झालो. माझी पोझिशन पृथ्वीवरची, माझी पोझिशन जमिनीवरची, माझी पोझिशन बदलली का, हे आपण पाहू शकतो का नाही? पहिली गोष्ट. त्याच्यामुळे आपला काय कळणार? हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हललाय, म्हणजे हा यांनी मोशन केलंय, यांनी हा मूव्ह झालाय, म्हणजे याने गती केली, असं आपण म्हणू शकतो का नाही? जड जाते.
होय, जास्त वेळ झाला काय? किती वेळ झाला लेक्चर चालू? 45 मिनिटं झाले, 5 मिनिटात समजा. ज्या वेळेस एखादी तो ठिकाण बदलतो त्यावेळेस आपण म्हणतो तो मूव्ह झालाय किंवा नाही झालाय. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट काय म्हणू शकतो आपण, मी इकडच्या दिशेला मूव्ह झालो, बरोबर, किंवा मी इकडच्या दिशेला मूव्ह झालो. इकडं कोणती दिशा आहे? उत्तर, म्हणजे नॉर्थ दिशेला मी मूव्ह झालो, किंवा इकडं साऊथ म्हणजे दक्षिण दिशेला मी मूव्ह झालो, असं याच्यावरून ठरवू शकतो का नाही? गतिमान वस्तू आहे का नाही, म्हणजेच पृथ्वीवरचं त्याचं ठिकाण बदललंय का नाही, पृष्ठभूमीवरचं त्याचं ठिकाण बदललंय का नाही, याच्यावरून आपण ते ठरवू शकतो. पण एखादं विमान आकाशात वर आहे, मग कसं ठरवणार? त्याची जागा बदलली का नाही याच्यावरून आपण काय ठरवणार? तो गतीमध्ये आहे का नाही, बरोबर आहे का नाही? विमान आपण पाहायला लागलो, इकडे दिसत होता, अशाला आपल्याला नजर फिरवण्याची गरज पडली, म्हणजे फ्लाइट इन मोशन असं म्हणू शकतो का नाही? ते मोशन मध्ये आहे, म्हणजे ते गतीमध्ये आहे, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते असं आपण म्हणू शकतो, बरोबर आहे. आता पुढं आपलं काय आहे? यू हॅव लर्न दॅट मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. मोशन कसा कन्सेप्ट आहे? रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे, म्हणजे सापेक्ष संकल्पना आहे, बरोबर आहे. इफ, आता हे मी जे अगोदर सांगितलं ते आलंय पुढं. इफ द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग. लगेच 2 मिनिटात सुट्टी करू. इफ द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट, एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन, म्हणजे माझी इथं पोझिशन आहे, बरोबर. ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग. सराउंडिंग म्हणजे आपली खालची पृष्ठभूमी. त्या पृष्ठभूमीवरून माझी पोझिशन इकडं चेंज झाली का नाही, बदलली का नाही? चेंज होणं म्हणजे बदलणं. पोझिशन चेंज झाली याचा अर्थ काय झाला? मी मोशन मध्ये आहे. देन इट इज सेड टू बी इन मोशन. जर असं झालं, त्याची पोझिशन सराउंडिंग बरोबर, म्हणजे पृष्ठभूमी बरोबर, सराउंडिंग म्हणजे पृष्ठभूमी बरोबर त्याची पोझिशन चेंज झाली, जशी माझी आता चेंज होती, चेंज झाली, तर आपण म्हणू शकतो टू बी इन मोशन, द ऑब्जेक्ट इन मोशन म्हणू शकतो का नाही? अदरवाइज इट इज सेड टू बी ऍट रेस्ट. ऍट रेस्ट याचा अर्थ होतो मोशन मध्ये नाही, म्हणजे तो स्थिर आहे. त्याचा अर्थ काय होतो? तो स्थिर आहे. ही एवढं तुम्हाला आतापर्यंत याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं आजच्या लेक्चरमध्ये? इथून पुढं यू हॅव लर्न दॅट मोशन इज अन रिलेटिव्ह कन्सेप्ट. इथपर्यंत मोशन इज अन रिलेटिव्ह कन्सेप्ट इफ द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग. सराउंडिंग बरोबर त्याची पोझिशन जर माझी चेंज झाली, पोझिशन म्हणजे काय? मी जिथे ही झाली माझी पोझिशन, खाली सराउंडिंग, सराउंडिंग म्हणजे जमीन, माझी पोझिशन झाली चेंज, याचा अर्थ आय एम इन मोशन. पण पोझिशन जर चेंज झाली नाही, पोझिशन डझंट चेंज, त्यावेळेस काय होईल? मी मोशन मध्ये नसणारे, आणि मोशन मध्ये नसणारे त्याला आपण काय म्हणतो? ऍट रेस्ट. ऍट रेस्ट म्हणजे स्थिर असणं किंवा मोशन मध्ये नसणं. एका ठिकाणी मी स्थिर आहे, म्हणजेच आय एम नॉट इन मोशन, मी मोशन मध्ये नाही, मी गतीमध्ये नाही. आता उद्याच्या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, याच्यामध्ये फरक काय, आणि तुमच्या खऱ्या अभ्यासक्रमाची सुरुवात होती डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट किंवा डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. ते काय कसं आहे ते मी उद्या सांगणार आहे. फक्त रेग्युलरली रोजच्या रोज प्रत्येक टॉपिक तुम्हाला एवढा जास्त अभ्यास देणार नाही. सुरुवातीला आपण एकदम स्लोली घेणार आहे, जेवढं तुम्हाला सहन होतं तुमच्या डोक्याला तेवढंच, आणि हळूहळू वाढत जाणार आहे. पण परफेक्ट टायमाला यायचं. उद्या 7ला यायचं म्हणजे काय होईल? तुमच्या टायमाला सुट्टी होईल. चालतंय? मॅथमॅटिक्सचा सर आले नाही तर त्यांचा लेक्चर आता उद्या त्यांना बोलू आपण काय. चालतंय? सगळ्यांना समजलं व्यवस्थित? काय अडचण? टोटल समजलंय ना? नाही समजलं तरी डबल विचारायचं, डबल सुद्धा मी शिकवणार तुम्हाला. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत